नमस्कार मित्रांनो, HSRP नंबर प्लेट आता सर्वांना बसवणे बंधनकारक आहे। ही नंबर प्लेट तुमच्या गाडीला बसवली नाही तर तुम्हाला दंड भरावा लागणार आहे। नंबर प्लेट बसवण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2025 पर्यंत आहे। HSRP नंबर प्लेट ऑनलाईन बुकिंग करत असताना तुम्हाला तुमच्या गाडीचा भारत स्टेज कोणता आहे हे माहित असणं गरजेचं आहे। पण बऱ्याच लोकांना त्यांच्या गाडीचा भारत स्टेज काय आहे हे माहित नसतं। आपल्या गाडीचा भारत स्टेज काय आहे हे आपण ऑनलाईन चेक करू शकतो। तुम्हाला जर तुमच्या गाडीचा भारत स्टेज कोणता आहे हे माहित नसेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑनलाईन भारत स्टेज कसा चेक करायचा याची संपूर्ण माहिती सांगणार आहे। त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, तुमच्या गाडीचा भारत स्टेज चेक करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तिथून तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता। तर या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पेज खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि या ठिकाणी लायसन अँड रजिस्ट्रेशन डिटेल्स या ठिकाणी मोर हे बटन दिसेल, याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल। या पेजवरती तुम्हाला दोन ऑप्शन भेटतील, नो युअर व्हेकल डिटेल्स आणि नो युअर लायसन डिटेल्स। आपल्याला भारत स्टेज चेक करण्यासाठी नो युअर व्हेकल डिटेल्स या ठिकाणी मोर डिटेल्स याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता यानंतर तुमच्या समोर सिटीजन लॉग इन पेज ओपन होईल। या पेजवरती तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि व्हेरिफिकेशन कोड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे, जर तुमचं अकाउंट असेल तर। समजा जर तुमचं अकाउंट या ठिकाणी नसेल तर तुम्हाला या ठिकाणी क्रिएट अकाउंट याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता यानंतर तुमच्या समोर न्यू युजर रजिस्ट्रेशनचा पेज ओपन होईल। या पेजवरती तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्यानंतर त्याच्या खाली तुमचा ईमेल आयडी टाकायचा आहे, त्यानंतर त्याच्या खाली तुमचा व्हेरिफिकेशन कोड जो असेल तो व्हेरिफिकेशन कोड या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली जनरेट ओटीपी याच्यावरती क्लिक करायचा आहे। आता यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर पाहायला मिळेल, त्यानंतर ईमेल आयडी पाहायला मिळेल आणि तुमच्या मोबाईलवरती एक ओटीपी आला असेल तर तो ओटीपी तुम्हाला या ठिकाणी टाकून व्हेरीफाय ओटीपी करायचा आहे। त्यानंतर न्यू युजर रजिस्ट्रेशन या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल, त्यानंतर ईमेल आयडी पाहायला मिळेल। या ठिकाणी खाली नेम मध्ये तुमचं नाव टाकायचं आहे, त्यानंतर एक नवीन पासवर्ड तुम्हाला क्रिएट करून पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे, त्यानंतर कन्फर्म पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी खाली टाकायचा आहे आणि ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता यानंतर सिटीजन युजर हॅज बीन क्रिएटेड सक्सेसफुली, म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन ऑनलाईन हे सक्सेसफुली होईल। यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली बॅक टू व्हेकल सर्च याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता पुन्हा तुमच्या समोर सिटीजन लॉग इन पेज ओपन होईल। या पेजवरती तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्यानंतर खाली व्हेरिफिकेशन कोड टाकायचा आहे आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे। आता यानंतर सिटीजन लॉग इन पेजवरती तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर पाहायला मिळेल। त्यानंतर यापूर्वी अकाउंट क्रिएट करत असताना तुम्ही जो पासवर्ड क्रिएट केला होता तो पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी खाली टाकायचा आहे आणि खाली कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी, तो ओटीपी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता यानंतर तुमच्या समोर व्हेइकल रजिस्ट्रेशन स्टेटस हा एक फॉर्म ओपन होईल। या ठिकाणी आपल्याला आपल्या गाडीचा भारत स्टेज चेक करण्यासाठी एंटर व्हेइकल नंबर या ठिकाणी आपल्या गाडीचा नंबर टाकायचा आहे, त्यानंतर एंटर व्हेरिफिकेशन कोड म्हणजे जो व्हेरिफिकेशन कोड आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली वाहन सर्च याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता यानंतर तुमच्या समोर आरसी स्टेटस हा एक पेज ओपन होईल। या पेजवरती तुम्हाला तुमच्या गाडीचा नंबर पाहायला मिळेल, तुमच्या गाडीचा टाईप पाहायला मिळेल, त्यानंतर तुमच्या गाडीचे नाव, त्यानंतर ओनरचे नाव पाहायला मिळेल, त्यानंतर गाडीची व्हॅलिडिटी, त्यानंतर इन्शुरन्सची डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। आपल्या गाडीचा भारत स्टेज कोणता आहे हे तुम्हाला चेक करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी इमिशन नॉर्म्स या ठिकाणी भारत स्टेज 6 हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। तुमच्या गाडीचा भारत स्टेज कोणता आहे हे चेक करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी इमिशन नॉर्म याच्या पुढे भारत स्टेज 4, 5, 6 जे काय असेल ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। तर मित्रांनो, तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या गाडीचा भारत स्टेज कोणता आहे हे ऑनलाईन चेक करू शकता। मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।